पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. IPL मध्ये 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज नुकताच कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर कुमार हे. प्रश्न 2, जागतिक आरोग्य दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 7 एप्रिलला. प्रश्न 3, कोणत्या उच्च न्यायालयाने AI च्या वापराबाबत एक कठोर धोरण जारी केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात उच्च न्यायालयाने. प्रश्न 4 पाहूया. आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 5, जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याच्या सिपाही जाला पंचायतीला भारतातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत हा किताब प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्याच्या पंचायतीला. त्रिपुरा राज्याची राजधानी आहे अगरतला. मुख्यमंत्री आहेत माणिक शहा. राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी. प्रश्न 7, उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण कोणत्या राज्यात आयोजित होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. तुमच्यासाठी प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. प्रश्न 8 पाहूया. 2026च्या आशियाई स्क्वॅश फेडरेशन पुरस्कार सोहळ्यात पुरुषांच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूला प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे अभय सिंग यांना. प्रश्न 9, केरळ राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्यात जवळपास एका शतकानंतर काळवीट परतले आहेत? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय. राज्यपाल आहेत रमण डेका. प्रश्न 12, भारत जनगणना 2027 ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांची. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशाने ऑनलाईन सट्टेबाजी संबंधित 7,000हून अधिक ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईटवर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 14, मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे भोपाळ. प्रश्न 15, देवनागिरी लिपीत लिहिलेली श्री रामचरित मानसची एक दुर्मिळ आणि जवळपास 200 वर्ष जुनी हस्तलिखित प्रत कोणत्या शहरात सापडली? तर त्याचं उत्तर आहे अयोध्या इथे. प्रश्न 16 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली INS अरिदमन ही पाणबुड्यांच्या कोणत्या वर्गाचा भाग आहे? तर त्याचं उत्तर आहे अरिहंत वर्ग. प्रश्न 17, कोणत्या राज्य निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना हलवा देण्यासारखा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. प्रश्न 18, लोकसभेने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न 19 पाहूया. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर C श्रीनिवासराव यांची. प्रश्न 20, निशा मेहता यांची कोणत्या देशाच्या आरोग्य मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाच्या. प्रश्न 21, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुनेत्रा पवार यांची. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.